लवकरच सरकारकडून 12,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता जे आहे ते शेतकरी आनंदाने नाचू लागलेले आहेत. कारण आता लवकरच खात्यामध्ये जे आहे ते सरकारकडून 12,000 रुपये जे आहेत ते सोडण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री साहेबांना आताच मीडियाला स्पष्टपणे जे आहे ते सांगितलेलं आहे. आताच 5 मिनिटापूर्वी जे आहे ते फडणवीस साहेबांनी जे आहे ते आत्ताच मोठी माहिती शेतकऱ्यांसाठी दिलेली आहे. तर लक्षपूर्वक बघा, आता जे आहे ते आजपासून राज्यामध्ये दसरा, नवरात्री तसेच काही दिवसातच दिवाळीचा सण समोर आल्याचा असल्यामुळे जे आहे ते सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. कारण आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये राज्य सरकारकडूनच नव्हे तर केंद्र सरकारकडून देखील जे आहे ते एकूण 12,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याचं स्पष्टपणे मीडियाला आत्ताच जे आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांकडून म्हणजे सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे जे आहे ते शेतकरी अतिशय आनंदाने नाचू लागलेले आहेत. शेतकऱ्यांमध्ये जे आहे ते आता अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तर बघा, कारण लक्षपूर्वक बघा, आता राज्यामध्ये दसरा, नवरात्री आणि दिवाळीचा सण सगळ्यात महत्त्वाचा जो आहे तो सण आलेला आहे, समोर आलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी जे आहे सरकारकडून जो आहे तो आता अतिशय मोठा जो निर्णय घेण्यात आलेला आहे. आता लक्षपूर्वक व्हिडिओ बघा. सरकारने 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी आहे जे काय आहे ते आता सरकारकडून काही ठराविक जिल्ह्यांची यादी जाहीर केलेली आहे. कारण राज्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वीच अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणाचा म्हणजेच अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झाल्याचा पाहायला मिळालेला आहे. अनेक शेतकऱ्यांचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात पिकाचं नुकसान, फळबागाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे आता त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीच्या सणासाठी मदत व्हावी म्हणून आता सरकारकडून हा अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर बघा, पिकांचं, फळबागांचं या अतिवृष्टीनं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत होते. कारण आता दिवाळीचा, दसऱ्याचा आणि नवरात्रीचा हा महत्त्वाचा जो आहे तो सण समोर आलेला होता आता. परंतु त्यासाठी आता जे आहे ते राज्य सरकारकडून 12,000 रुपये आहे ते आता काही ठराविक जिल्ह्यांची यादी जाहीर करून आता ते 12,000 रुपये सरकारकडून जे आहेत ते सोडण्यात येणार आहेत. परंतु आता त्यासाठी सरकारकडून 12,000 रुपये जे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट सोडण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर करण्यात आलेली आहे. तर बघा, कोणत्या जिल्ह्यांची यादी जी आहे ते सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता तुम्हाला अतिशय लक्षपूर्वक जो आहे तो व्हिडिओ पाहावा लागणार आहे. कारण बघा, जर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक पाहिला नाही तर तुम्हाला तुमचा जिल्हा जे आहे ते सरकारनं 12,000 रुपयासाठी सोडण्यासाठी निवडला आहे की नाही ते तुम्हाला अजिबात माहिती होणार नाही. आणि तुम्ही देखील पुन्हा 12,000 रुपयाची जी आहे ती प्रतीक्षा करत बसाल. त्यामुळे आता तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीमध्ये आहे की नाही ते आता अतिशय लक्षपूर्वक जे आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. जेणेकरून तुमच्या लक्षात येणार आहे की तुमचा जिल्हा यासाठी सरकारकडून निवडण्यात आलेला आहे की नाही. परंतु त्याआधी सर्व शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे बघा, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहिला असाल तर तुम्हाला महत्त्वपूर्ण सूचना आहे. तुम्हाला आता आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. जेणेकरून आता आपण लगेचच पुढे व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 12,000 रुपये जे आहेत ते सरकारकडून सोडण्यात येणार आहेत. तर आता लक्षपूर्वक बघा, सरकारकडून जे आहे त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची सूचना जी आहे ती समोर आलेली आहे. ती देखील आता आपल्याला पुढे व्हिडिओमध्ये पाहायची आहे. कारण सरकारकडून हे जे 12,000 रुपये जे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत त्यासाठी सरकारने काही ठराविक बँकांची जी आहे ती निवड केलेली आहे. त्यामुळे तुमच्याकडे या ठराविक बँकेचं एक ठराविक खातं असणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून तुम्हाला आता हे 12,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. त्यामुळे आता तुम्हाला जे आहे ते अतिशय व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर बघा, सरकारकडून यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला जिल्हा जो आहे तो म्हणजे नांदेड जिल्ह्याची जी आहे ती निवड सरकारकडून सगळ्यात पहिल्यांदा निवड केलेली आहे. कारण त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे, फळबागाचे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यात पहिला जिल्हा जो आहे तो नांदेड जिल्हा तो सरकारकडून
निवडण्यात आलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमीच म्हणावं लागेल, कारण आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते सरकारकडून जे आहे ते 12,000 रुपयाची मोठी मदत जमा करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बघा, आता लक्षपूर्वक अमरावती जिल्हा देखील आता सरकारकडून जे आहे ते निवडण्यात आलेला आहे. अमरावतीमधील देखील शेतकऱ्यांच्या खात्या विशिष्ट बँकेमध्ये जर तिथलच्या शेतकऱ्यांचं खातं असेल, विशिष्ट खातं असेल, तर बघा आता 12,000 रुपयाची जी आहे ती मोठी मदत जी आहे ती सरकारकडून देण्यात येणार आहे. कशाप्रकारे तुम्ही फक्त आधार कार्डाच्या साहाय्याने बँकेमधून हे जे आहे ते 12,000 रुपये काढून घेऊ शकता, हे देखील आपण आता पुढे व्हिडिओमध्ये लगेचच पाहणार आहोत. तर व्हिडिओला आता अत्यंत लक्षपूर्वक बघा. सरकारकडून म्हणजेच केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून जे आहे ते आता धुळे, जळगाव बघा, आता तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का नाही आता ते अत्यंत लक्षपूर्वक पाहायचं आहे. धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांची जी आहे ती यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे. कारण मागील काही दिवसांपूर्वी या जिल्ह्यामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी, अतिमुसळधार अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाहायला मिळालेला असल्यामुळे जे आहे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतित आहे. त्यामुळे जे आहे ते शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरिता राज्य सरकारने आणि केंद्र सरकारकडून जे आहे ते आता 12,000 रुपयाची जी आहे ती मदत देण्यात येणार आहे. जेणेकरून दसरा, नवरात्री आणि दिवाळीच्या सणाकरिता शेतकऱ्यांना मोठी मदत होईल. त्याकरिता मात्र सरकारकडून जे आहे ते काही बँकांची जे आहे ती विशिष्ट बँकाची विशिष्ट खात्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यासाठी आता तुमचं विशिष्ट बँकेमध्ये विशिष्ट प्रकारचं खातं असणं अत्यंत आता गरजेचं आहे. तर आता कोणत्या बँकेची निवड करण्यात आलेली आहे, कोणत्या खात्याची गरज आहे, ते आपण आता कुठलाही वेळ वाया न घालवता पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. तर आता लक्षपूर्वक व्हिडिओला बघा. तर आता बघा, यासाठी जे आहे ते पोस्ट बँकेमध्ये नाहीतर SBI बँकेमध्ये तुमचं खातं असणं म्हणजेच बघा, कोणतं जनधनचं विशिष्ट खातं म्हणजे जनधनचं हे जे आहे ते खातं असणं आता अतिशय गरजेचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांकडे बघा जनधनचं खातं पाहायला मिळतं. अशा शेतकऱ्यांसाठी आता ही सरकारकडून मोठी मदत देण्यात येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर जनधनचं खातं असेल तर तुमच्यासाठी ही आता अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे. कारण आता सरकारकडून जो 12,000 रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे तो फक्त आणि फक्त जनधनचं खातं असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा 12,000 रुपयाचा लाभ देण्यात येणार आहे. जर तुमच्याकडे देखील जनधनचं खातं असेल तर 12,000 रुपयाची जी आहे ते मोठी मदत मिळणार आहे. त्यासाठी आत्ताच आपण कोणकोणत्या जिल्ह्यात ही मोठी मदत मिळणार आहे ते आत्ताच काही जिल्हे आपण पाहिलेले आहेत. तर बघा काय आहे ही योजना. तर बघा, जनधनच्या खात्याच्या लाभार्थ्यासाठी केंद्र सरकारने मोठी योजना राबवली आहे. ती म्हणजे आता खात्यामध्ये म्हणजे बघा, खात्यामध्ये जनधनच्या खात्यामध्ये 1 रुपयाही जरी नसला तरी आता जनधनच्या खात्यामधून लाभार्थ्यांना फक्त आधार कार्डवरती 10,000 ते 12,000 रुपये जे आहेत ते उचलता येणार आहेत. तर बघा, अकाउंटवरती रुपया जरी नसला तरी आता जनधनच्या खात्यावरून फक्त आधार कार्डावरती जे आहे ते 10,000 ते 12,000 रुपये जे आहेत ते शेतकरी उचलू शकणार आहे. जेणेकरून आता दिवाळीच्या आणि नवरात्रीच्या सणासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. जेणेकरून दिवाळीच्या सणासाठी, नवरात्रीच्या सणासाठी जे आहे ते आता शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे, असं सरकारकडून स्पष्टपणे सांगण्यात देखील आलेलं आहे.